मनोरमा मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते नुकतंच झालं असून या प्रसंगी मनोरमा परिवार आणि मोहिते पाटील परिवार हा सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी देण्याचं महत्वपूर्ण एकत्रित येऊन कार्य करेल अशी ग्वाही मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे यांनी केलंय। मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इंदिरानगर विजापूर रोड सोलापूर येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडले। त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी मोरे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुमितजी मोरे, डॉक्टर पाटील, आदित्यजी पाटील, ह्या सगळ्यांच्या शुभास्ते ही ज्योत सातत्यानं सेवक राहील। विचाराची ज्योत मोहिते घराणं आणि मोरे घराणं हे सोलापूर जिल्ह्यातलं हायलायटर्स घराणे म्हणून समजले जातात। त्या विचाराची परंपरा कायम राहावी त्या दृष्टिकोनातून हे देतो प्रज्वलन होत आहे। केवळ एक हा औपचारिक जरी कार्यक्रम असला केवळ उद्घाटनाचा, परंतु या ज्योतीतून एक विचाराची ज्योत कायमस्वरूपी या जिल्ह्यावर व्हावी, जिल्ह्याचा विकास व्हावा, एक होणावा आहे, आपल्या जिव्हाळा आहे म्हणून जिव्हाळा। यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहेत, त्यानुसार बदल स्वीकारून कामाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे। मनोरमा परिवाराचे सूत्रधार श्रीकांत मोरे व शोभा मोरे हे अत्यंत कुशल मार्गदर्शक आहेत। ते सहकार क्षेत्रातील अभ्यासक देखील आहेत, त्यामुळे हा परिवार प्रगतीपथावर आहे। शिवाय ही नूतन वास्तू सहकार क्षेत्राच्या वैभवात भर टाकेल। आम्ही सदैव सोबत राहू असे सांगून मनोरमा परिवाराच्या वाटचालीचे कौतुक केले। तुम्ही मागायचं नव्हता, बाकीचे सगळे प्रश्न विचारले, सांगितल्या वेळेस स्पष्टीकरण देत होते किंवा माहिती देत होते, फक्त एक प्रश्न विचारला नाही, एनपीए किती आहे। कारण या बँकेमध्ये होत्या बँकेत सहकार विभागात रिटायर झाले, त्या दोघांना मी विचारणं म्हणजे अतिशयोक्ती की एनपीए किती आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारूच शकत नाही। तुमच्या नेतृत्वाखाली काही, तुमच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यांना मुख्य सहकारातला गाभा काय आहे, सहकाराचा गाभा काही 2-4 मुद्दे असतील, पण त्यातला एक प्रमुख मुद्दा आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं की निश्चित त्या संस्थेची प्रगती होती, पारदर्शकतेची प्रगती होती, कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि त्यातल्या त्या बँकिंग क्षेत्रात तर निश्चितच घ्यावं लागतं। आणि माझं मध्यंतरी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन राहिल्यानंतर आणि नंतर माझा असा अनुभव असा आला, एखाद्याला राजकारणातला कार्यक्रम करायचा असेल तर त्याला बँकेचा अध्यक्ष करायचे। वाटपाला सगळेजण असतील, वसुलीला मात्र चेअरमन असतो, वसुलीला एकच चेअरमन असतो। आणि त्यावेळेस फरक होता, चेहरा बघून, तोंड बघून, सांगणारा शिफारस करणाऱ्या व्यक्तीकडे बघून कर्ज वाटप केलं जात होतं। कागदाला महत्व नव्हतं, पण आज नियमावलीमध्ये की अनेक चुकीचे गैरप्रकार झाले, त्यामुळे हे करणं भाग होतं, करावं लागतं, नियमावली तयार करावं लागते आणि त्या नियमानं वागावं लागतं। त्यामुळे आज कुणी आलं आणि शिफारस केली आणि म्हणून कर्ज वाटप होत नाही हे देखील वस्तुस्थिती आहे। पण हे देखील विसरून चालणार नाही की महाराष्ट्र जो उभा राहिला तो सहकार चळवळीमुळे उभा राहिला आणि सहकार चळवळीनं कागद पाहिला नाही, माणूस पाहिला, त्याची परिस्थिती पाहिली। आज काय कमी जास्त होत असेल, पण म्हणून लगेच सरकारला वाईट बोलणं, सरकारला गैरव्यवहार होतो, चुकीचं होतं। आणि त्यावेळेस दादा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते आणि त्यावेळेसची काम करण्याची पद्धत आणि आजच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले, सर्वच पातळीवर। कार्यकर्ता असेल, प्रशासकीय असेल किंवा इतर पातळीवरून बदल झालेले आपण पाहतो। पण त्यावेळेस कामं होण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, निधी जरी कमी असला तरी त्याचा वापर, त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी होतोय। आजही होतं, आज होत नाही असं मी म्हणत नाही, नाहीतर पण शब्दाचा खेळ व्हायचा। त्यामुळं त्यावेळेस एक त्या वेगळ्या परिस्थितीत मोरे साहेबांनी शिक्षण विभागाचं काम पाहिलं आणि मला आठवते की त्यावेळेस
मला वाटतं त्या काळात जिल्हा परिषदला 1 नंबरचं का 2 नंबरचं बक्षीस महाराष्ट्रात राष्ट्रपती परत. श्रीकांत मोरे म्हणाले की मोहिते पाटील व मनोरमा परिवार सहकार क्षेत्राच्या विकासाची गंगा नेटाने पुढे नेण्याचे काम करेल. दोन्ही घराण्यांचे ऋणानुबंध पुढची पिढी कायम ठेवतील असा आशावाद व्यक्त केला. माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी मोरे व मोहिते पाटील यांच्यातील 3 पिढ्यांचे सौख्य असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात देखील मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनात मला चांगले काम करता आल्याचे त्यांनी सांगितले. मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे यांनी मनोरमा मल्टीस्टेटच्या एकंदरीत व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख मांडला. मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर सुमित मोरे यांनी मनोरमा परिवाराच्या भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कामाची व्याप्ती स्पष्ट केली. परिवाराचा जो आर्थिक आलेख आहे त्या पद्धतीनेच मेडिकल क्षेत्रातही सध्याला आमचं चालू आहे की एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवीनच येईल आणि बँकेच्या अनुषंगानं त्याच्यासाठी वर्क चालू आहे. मला वाटतं की ज्यावेळी उद्घाटन असेल त्यावेळी दादांकडे आम्ही परत येऊ आणि त्यांच्या हस्तेच व्हावं ही आमची इच्छा राहील. आणि आज वेळात वेळ देऊन ते आज बँकेला त्यांनी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन सुरवसे यांनी मानले. या शानदार सोहळ्यास मनोरमा बँक व मल्टीस्टेटचे संचालक डॉक्टर रुचा मोरे पाटील, डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर आदित्य पाटील, राजकुमार खरटमोल, दत्ता मुळे, सुहास भोसले, अभियंता संघटनेचे मिलिंद भोसले, गजेंद्र साळुंखे, मनोरमाच्या सीईओ शिल्पा मोहिते, कमलाकर पुजारी, नीलकंठ करंडे, सुनील पाटील, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे आदींसह ठेवीदार, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.